परभणी हिंसाचार प्रकरण 350 जणांविरोधात गुन्हा, व्यापाऱ्यांकडून दुकान बंद। परभणीमध्ये हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। परभणी हिंसाचार प्रकरणी 350 पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या हिंसाचाराच्या निषेधार्थ परभणीमधील व्यापारी एकवटले असून त्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत। तर आजही शहरातील अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत बुधवारी बंदची हाक देण्यात आली होती। या बंद दरम्यान ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं होतं। दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं। शहरात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या। दुचाकी, चारचाकी वाहनं, पोलीस व्हॅन यांचे आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली होती। परभणी हिंसाचाराप्रकरणी सर्व व्यापारी एकत्र आले। परभणीच्या हिंसाचाराला SP आणि कलेक्टर हे दोघे जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांची बदली होईपर्यंत आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही तोपर्यंत शहरातील दुकाने सुरू करणार नाही, अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतली आहे। परभणी शहरातील सर्व व्यापारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र जमून हा निर्णय त्यांनी घेतला आहे। दुकाने आणि वाहनं वाहतुकी नुकसानीचे पंचनामे तातडीनं करा, कोट्यावधींचे नुकसान झाले आहे, ही भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे। 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे। परंतु 11 तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने, कलेक्टर आणि SP त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली, त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही तेवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत। आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत। जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या SP बदली होत नाही, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील, अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे। धन्यवाद। कोटी रुपयाचे नुकसान झाले, गणित त्याचीच मोजमाप करा आणि मोजमाप करून व्यापाऱ्यांना मावेजा द्या, अशी व्यापारी महासंघाची मागणी आहे। धन्यवाद। कुठेतरी व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्यासाठी त्याच्यामुळे व्यापारी महासंघ बाजारपेठ बंद ठेवून आमचा निषेध व्यक्त करत आहे। आणि आता बघू लोकांना काय काय भेटतंय, लोकांना अन्न भेटतंय का, औषध भेटतंय का, आणि त्याची कलेक्टर किती काळजी घेतंय हे बघू। आणि म्हणून बाजारपेठ बेमुदत बंद। व्यापाऱ्यांना विनंती आहे, आपल्याला कोणाला भीक मागायला जायचं नाही, निवेदन देत बसायचं नाही। आपण आपले दुकानं बंद करून, दुकानं बंद करा, दुकानासमोर येऊन बसा, निवेदन देणार। व्यापारी महासंघ निवेदन देणार नाही, भीक मागणार नाही, कोणाच्या दारात बसणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे, मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला गल्लीतलं तंतोतंत माहिती आहे, तुम्हाला गल्लीतलं माहिती आहे, शासनाकडे आम्ही भीक मागणार नाही, शासनाला कळतं काय चाललंय ते, आणि शासनाने ही भूमिका मांडावी। आणि आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, इथला कलेक्टर आणि इथला SP आमची बाजारपेठ उघडावी असं वाटत असेल तर तात्काळ यांचे निलंबन करा, यांची बदली करा आणि आमचा मावेजा तात्काळ मंजूर करा, एवढीच विनंती आहे। आम्ही निवेदन देणार नाही। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी।